रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीत पैशाच्या वादातून लोखंडी रॉडने प्रहार, एकाचा खून, संशयिताला 4 दिवसांची पोलीस कोठडी. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मुख्य बाजारपेठेत पैशाच्या देवघेवीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिजित प्रकाश जाधव वय 42 राहणार शामुनाना माळ कोडोली यांचा लोखंडी रॉडने डोक्यात मार लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी संदीप शिवाजी पाटील वय 40 सध्या राहणार कोडोली मोळगाव थेरगाव तालुका शवडेला ताब्यात घेतले असून सोमवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते, तर संदीप पाटील यांचे कोडोली बाजारपेठेत कापड दुकान आहे. पैशाच्या व्यवहारातून दोघांमध्ये दुकानासमोर वादावादी झाली. यावेळी संतापाच्या भरात संदीप पाटील यांनी दुकानाच्या शटरसाठी वापरण्यात येणारा लोखंडी रॉड अभिजित जाधव यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना प्रथम कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची पत्नी शुभांगी जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.